ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात काल जोरदार पाऊस झाला। यामुळे सगळीकडे पाणीच पाणी पाहायला मिळतं आणि काल जे आहे ते या जोरदार पावसामुळे 5 ते 6 गावांना पुराचा अक्षरशः वेढा पडला होता। यात प्रामुख्याने जे आहे ते हसनाळ असेल आणि रावणगाव हे दोन्ही गाव जे आहे ते पाण्याखाली बुलड्यात चित्र होतं आणि काल जे आहे ते SDRF पथकाच्या जवानांनी या सगळ्या लोकांना जे आहे ते रेस्क्यू करून सुखरूप ठिकाणी पोहोचले। आज या गावातील पाणी थोड्या प्रमाणात कमी झाले आणि हे सर्व नागरिक जे आहेत या गावातील आपलं संसारोपयोगी साहित्य दुसऱ्या ठिकाणी हलवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करताना पाहायला मिळतात। ज्या पद्धतीनं आपण बघतोय काल जोरदार पावसामुळे या ठिकाणी मोठं नुकसान झालं होतं। यामुळे जे ते अनेकांचे संसार उघड्यावर आलेत। आपण बघतोय ज्या पद्धतीनं ही संपूर्ण घर आहे त्याची पडझड झाल्याचे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आणि हे राहिलेलं साहित्य जे आहे ते ह्या महिला ह्या पुरुष आपलं बचवताना या ठिकाणी पाहायला मिळतात। खरं तर काल हे गाव संपूर्णपणे पाण्यात होतं। काल मध्यरात्री जोरदार पाऊस झाल्यामुळं या गावातील नागरिकांना बाहेर पडता आलं नाही आणि त्यांनी या सुरक्षित ठिकाणी सहारा घेतला आणि सकाळी या सगळ्या लोकांना जे आहे ते बाहेर काढण्यात आलं आणि आजचं हे संपूर्ण विदारक चित्र आपण या गावात पाहतोय। खरं तर 2 दिवसापूर्वी हे गाव अतिशय चांगलं होतं, सगळेजण व्यवस्थित होते। मात्र अचानक आलेल्या पावसामुळे जे आहे ते या गावाची ही दुरावस्था झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर लेंडी प्रकल्पावर या गावाचं जे आहे ते पहिल्यापासूनच आक्षेप होता आणि लेंडी प्रकल्पामुळे या गावावर अशी परिस्थिती ओढवल्याचा आरोपसुद्धा या गावाचा आहे। आणि ज्या पद्धतीनं आपण हे चित्र बघतोय हे संपूर्ण घरं या ठिकाणी उद्ध्वस्त झालेले पाहायला मिळतात। हे गाव अशा पद्धतीने जे आहे ते संपूर्ण या ठिकाणी जे आहे ते उद्ध्वस्त झाले आणि आज हे संपूर्ण नागरिक जे आहे ते राहिलेलं सामान आपल्या संसारोपयोगी साहित्य या घरातून बाहेर काढताना आपण या ठिकाणी पाहतोय। ज्या पद्धतीनं मोठं नुकसान जे आहे ते गावात झाले। खरं तर काल या भागात मुक्राबाद परिसरात 207 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती, तर बाराहळी परिसरात तब्बल 354 मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली होती। त्यामुळे जे आहे ती ही मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झाल्याचं सुद्धा आता बोललं जात आहे। संपूर्ण जे आहे ते ढगफुटी सदृश्य या गावात पाऊस झाला होता आणि लोकांनी जे आहे ते हेच जो तो वाडा होता या वाड्यावर या घरावर लोकांनी आश्रय घेतला आणि त्यानंतर जवान आले आणि त्यांना वाचवलं। अशी सगळी या परिस्थिती गावाची आहे आणि आता जे आहे ते अनेक पशुधनसुद्धा या पावसामुळे दगावलेत। काल जे आहे ते 3 मृतदेह याच गावातून बाहेर काढण्यात आले होते आणि आज सकाळीसुद्धा एक मृतदेह जे आहे ते जीवनरक्षक दलाच्या पथकाने बाहेर काढला आहे। अशा पद्धतीने जे आहे ते 4 जणांचा मृत्यू झाल्याचं आता समोर आलं आहे। मात्र अजूनही काही नागरिक जे आहे ते या गावातील बेपत्ता असल्याची माहिती आहे, त्याचाही शोध जे आहे ते आता सुरू आहे। मात्र ज्या पद्धतीनं आपण बघतोय या नागरिकांची धडपड, ही संपूर्ण घर ज्या पद्धतीनं पडली आहेत आणि हे संपूर्ण गाव या ठिकाणी उद्ध्वस्त झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। ही भयान वास्तव या गावाचं पाहतो। हसनाळ नावाचं हे गाव आहे आणि या गावात जे आहे ते महापूर आल्यामुळे या महापुराच्या प्रलयामुळे अशा पद्धतीनं मोठं नुकसान झालेलं आहे। खरं तर अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत। या पाण्यामुळे जे आहे ते अनेकांचे स्वप्न अनेकांचे आयुष्य जे आहे ते रस्त्यावर आले आहेत। अशा पद्धतीनं आपण बघतो या गावातील ही परिस्थिती आहे। हे घर बघतोय, ही आजी जे आहे ते आतंकानं आपली व्यथा मांडताना पाहायला मिळते। या घरात संपूर्ण पाणी गेले, संसारोपयोगी साहित्य संपूर्ण जे आहे ते नासधूस झाले। विशेष म्हणजे जे या घरातील सगळंच साहित्य जे आहे ते आपण बघितलं तर या घरात काहीही आता शिल्लक राहिलेलं नाही। आपण बघतोय हे 2 रूमचं जे साध्या पत्राचं घर होतं आणि या घरात अशा पद्धतीने जे सगळं सामान अस्ताव्यस्त पडलं। या सगळ्या घरातून पाणी शिरले। बाजूची पण पाहतोय कशा पद्धतीनं पाणी साचलंय, गाळ साचलाय। अशा पद्धतीचं विदारक चित्र या गावात या संसारोपयोगी साहित्यच नाही तर या लोकांचं आयुष्यसुद्धा, या लोकांची स्वप्नसुद्धा यामुळे जे आहे ते उद्ध्वस्त झालेत आणि आता ही संपूर्ण लोक जे आहेत आता उघड्यावर आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। ज्या पद्धतीनं पाऊस झाला आणि त्या पावसामुळे ही विदारक परिस्थिती या गावात निर्माण झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आपण बघतोय इकडं कोलारू घर होतं, हे घरसुद्धा संपूर्णपणे जे आहे ते या पावसामुळे जे आहे ते उद्ध्वस्त झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतं। खरं तर काल या प्रत्येक घरावर जे आहे ते पाणी होतं, 15 ते 20 फूट पाणी या गावात साचलं होतं। त्यामुळं कोणतं घर कुणाचं हे सुद्धा काल या ठिकाणी समजत नव्हतं। मात्र आज जे आहे ते पाऊस ओसरला त्यामुळे जे आहे ते अशा पद्धतीचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आपण बघतोय ह्या ज्या महिला आहेत आपलं संसारोपयोगी साहित्य वाचवण्यासाठी अशा पद्धतीने या ठिकाणी धडपड करताना पाहायला मिळतात। खाली जे आहे ते अनेक खड्डे आहेत, नाले आहेत, त्यामुळे जे ते सगळ्या परिस्थितीत मार्ग काढताना कशी तारेवरची कसरत या सगळ्या महिला भगिनींना या ठिकाणी करावी लागते। खरं तर सगळंच गेले, मात्र जे काही आता हातात उरलंय ते वाचवण्यासाठी जे आहे ते आता ही सगळी धडपड
या सगळ्या महिलांची आपल्याला पाहायला मिळते। एकत्रित जे आहे ते प्रशासन कालपासून जे आहे ते सुरक्षेच्या दृष्टिकोन उपाययोजना करते, मात्र अनेक जनावर दगावले त्यामुळे रोगराई सुद्धा निर्माण होण्याची शक्यता आहे। त्या अनुषंगाने सुद्धा प्रशासन जे आहे ते उपाययोजना करण्याची शक्यता आहे आज। आणि अशा पद्धतीने बघतो हे संपूर्ण गाव उद्ध्वस्त झाले, लोकांच्या डोळ्यात आता आसरू आले। आता प्रशासन सरकार यांना कशी मदत करतं, यांचं पुनर्वसन कसं करतं आणि लेंडी प्रकल्पाला जे आहे ते या गावांचा विरोध आहे, त्यावरही काय तोडगा निघतो का आता नव्यानं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, हसनाळ, नांदेड। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।